राजा बदलापूर गाव आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान ढोके अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते। जय हनुमान ढोके संघाने टॉस जिंकलाय, प्रथम ते क्षेत्ररक्षण करतायत आणि जानता राजा बदलापूर गाव संघ फलंदाजी करतोय। ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे। परेश भोईर गोलंदाज आहेत आणि सागर देशमुख आणि सैफ ही जोडी मैदानावरती। सैफ शेख आणि सागर देशमुख ही जोडी मैदानावरती पोहोचली आहे आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती परेश भोईर यांना आपण पाहतोय। सामना क्रमांक 2 अंडर फ्लड लाईट्स ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते। सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आयोजित कबीर स्मृती चषक 2025 आणि सामना क्रमांक 2 ला आपण सुरुवात करतोय। अगदी काही वेळापूर्वी या स्पर्धेचा रंगारंग उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात झाली। पहिला सामना नुकताच संपन्न झाला आणि आता दुसऱ्या सामन्याला सुरुवात होतीये। 5 षटकांचे मॅच आमचं टायमर सुरू होईल ज्यावेळेस पहिला बॉल पडेल आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम याची नोंद आपण करून घ्यायची आहे की 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायची। 8:15 झालेले आहेत। स्कोरर बांधव आपण देखील नोंद करून घ्या। 8:15 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होतीये। 4 षटकं पहिली 20 मिनिटांमध्ये पूर्ण होणं अनिवार्य असेल। परेश पहिला बॉल चांगला आपण समन्वय पाहिला, हात आणि डोळ्यांचा हँड अँड आय कोऑर्डिनेशन खूप चांगलं या फटक्यामध्ये पाहायला मिळालं। बॉलला पाठवलंय डीप पॉइंट रिजन मध्ये, धावा मिळतील 4। हा असेल पहिल्या बॉलवरती सागर देशमुख यांच्या बॅटमधून क्रिकेटचा क्लासिकल चौकार। 4 धाब्यांनी आपलं खातं खोलतायत सागर देशमुख। ही खासियत आहे सागर देशमुख यांची। पहिला बॉल फेस करत होते, डगआउट मधून सेट होऊन आलेत की काय। ऑफ स्टंपच्या खूप जास्ती बाहेर बॉल होता आणि हात आणि डोळ्यांचा चांगला समन्वय तुम्हाला पाहायला मिळाला। चांगलं हँड अँड आय कोऑर्डिनेशन तुम्हाला पाहायला मिळालं। पहिल्या बॉलवरती चौकार आलाय। सागर देशमुख यांनी सुरुवात दर्जेदार केली आहे आपल्या टीमसाठी। पहिल्या बॉलवरती चौकार त्याने खेचलाय। पॉवर प्ले त्याचा उपयोग ते करतायत। पुढचा बॉल पुन्हा एकदा ओटीटी ओव्हर दी टॉप पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप एस्ट्राकावर रिजन मध्ये। क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावत होते परंतु बॉलने पुन्हा एकदा रेस जिंकली आहे। सागर देशमुख क्रिकेटचा क्लास पाहायला मिळालाय। पहिल्या 2 बॉलवरती सागर देशमुख यांच्या बॅटमधून अप्रतिम फटकेबाजी, मिनिमम एफर्ट मॅक्सिमम रिझल्ट वाली फलंदाजी सागर देशमुख यांच्या बॅटमधून अप्रतिम। बॉलच्या मेरिटवरती गुणवत्तेवरती आणि माहिती पॉवर प्ले सुरू आहे। सर्व क्षेत्ररक्षक जे आहेत ते इनफिल्डच्या आतमध्ये 2च खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आणि सध्याच्या घडीला एक खेळाडू तुम्हाला लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळेल, एक खेळाडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये। गोलंदाजी जर ऑफ स्टंपच्या बाहेर राहिली तर प्रत्येक बॉलवरती सागर देशमुख हात खोलू शकतात। तुम्हाला स्टंप लाईनवरती स्टंप टू स्टंप गोलंदाजी करावी लागेल। पुढचा बॉल देखील यावेळेस थोडेसे लेट झाले। सागर देशमुख अपील आहे पंचांकडे परंतु अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी। अपील जरूर केली परंतु अपील फक्त गोलंदाजाने एकट्याने केली। विकेट किपरचा बिलकुल समावेश त्या अपील मध्ये नव्हता। फक्त गोलंदाजाला वाटलं एज आहे। स्लिप क्वाड्रंट मध्ये देखील खेळाडू होते त्यांना देखील वाटलं नाही, फक्त गोलंदाज त्यांना आत्मविश्वास त्यांचा होता। डॉट बॉल इथे पाहायला मिळेल। सागर देशमुख थोडेसे लेट झाले या बॉलवरती। हा बॉल देखील ऑफ स्टंपच्या बाहेर होता, थोडासा कमी गतीने देखील आला। जितकी गती अपेक्षित केली होती त्यापेक्षा कमी गतीने बॉल आला होता। सागर देशमुख सुरुवात तर दर्जेदार केली। पुढचा बॉल ज्यावेळेस देखील लाफ्ट केलाय, चांगला फटका आपण पाहतोय आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत। लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये थोडेसे वाईड ते गेले। 1च धाव इथे प्राप्त होईल। एका धावेने धावफलक पुढे जाईल। 9 धावा धावफलकावरती चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते। 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 9 धावा धावफलकावरती आहेत। सैफ शेख ऑन स्ट्राइक एंडवरती पहिल्यांदा आपण सैफ शेख यांना पाहतोय। गोलंदाज परेश भोईर बॉलिंग ट्रॅकवरती। पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल गेला। एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक उलटे धावलेत। ओ शार्प कॅच आणि शून्यावरती बाद होतील। गोल्डन डकचे शिकार ठरले सैफ शेख। एक चांगला झेल पाहायला मिळाला डीप मध्ये। क्षेत्ररक्षक रुपेश भोईर मॅन विथ गोल्डन आर्म
आणि आपण पाहतोय त्यांच्या हातामध्ये हा झेल गेलाय. आली आहे पहिली सफलता. फलंदाज सैफ शेख, हलकीशी ती खता, उनका नहीं खुला खाता, शून्यावरती बाद. चला आपण लवकर बॅटरला पाठवा. नवीन बॅटर इरफान मैदानावरती इन ॲट नंबर 3 वरती दाखल होत आहेत. चला डोके संघ आपल्याला देखील विनंती, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आम्ही टाइम सेट केला होता 8:15 पहिला बॉल पडला होता. 8:19 झाली आहेत. चला घाई करणं आपल्याला देखील गरजेचं आहे. एका षटकासाठी आपल्याकडे 5 मिनिट असतील, याची नोंद आपण करून घ्या. आणि फलंदाजी करणारी टीम आपण देखील सहकार्य करायचे. इरफान शेख आता मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 3 वरती. इन ॲट नंबर 3 वरती इरफान शेख मैदानावरती दाखल झाले. चला थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. डोके संघ आपल्याला देखील विनंती आहे, जास्तीचा अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका, ही विनंती आहे. यावेळेस देखील चांगला बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु जास्त गतीने हा बॉल टाकला. फलंदाला चकवा देणारा लेंथवरचा बॉल होता आणि शेवटचा बॉल डॉट राहिला आहे. एकूण धावफलकावरती धावा आहेत 9, ज्या सर्व धावा सागर देशमुख याने बनवल्यात. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. जानवान डोके संघ आपण देखील अतिरिक्त वेळ घेऊ नका, ही अतिशय महत्त्वाची सूचना या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आपल्याला आहे. आपण ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे. विनंती थोडीशी घाई करा, कारण विलंबाने आज सुरुवात झाली आहे आणि जास्ती विलंब लागू शकतो. हे देखील अतिशय महत्त्वाची सूचना आहे. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे आणि आपण घाई करा, ही आयोजकांच्या वतीने सूचना आहे. 6 मिनिट ऑलरेडी षटक क्रमांक 1 साठी लागले. 8:21 झालेले आहेत, याची नोंद आपण करून घ्या. आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं आपल्याला पूर्ण करावे लागतील, याची देखील नोंद आपण करून घ्या. अदरवाईज एक अतिरिक्त खेळाडू आपला 38 सर्कलच्या आतमध्ये अंतिम षटकासाठी घ्यावा लागू शकतो. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झाले. षटक मंगेश भोईर दाखल झालेत सेकंड ओव्हरसाठी. मंगेश भोईर अर्थात मॅगी बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले सेकंड ओव्हरसाठी. कॉमेंट्री बॉक्स एंडनं ते सज्ज आहेत. चला थोडीशी घाई करा, विनंती आहे. मुख्य मंच एंड किंवा कॉमेंट्री बॉक्स एंड तुम्ही म्हणू शकता या एंडला. गोलंदाज सज्ज आहेत मंगेश भोईर. मागे पहिलाच बॉल, त्यावरती आक्रमण केलंय. लॉन्ग ऑन क्षेत्रामध्ये खाली इलाका, वहा सागर देशमुख ने कर दिया धमाका. ठोकलाय पहिल्याच बॉल वरती चौकार. कबीर स्मृती चषक 4 चौकार. अप्रतिम फटका. सागर देशमुख आज लईत आहेत आणि लय त्यांनी पकडली. लय खूप महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये, लय खूप महत्त्वाची आणि आज लय पकडली आहे. सागर देशमुख आल्यापासून पहिल्या बॉलपासून आक्रमणाला सुरुवात केली आहे. ज्यावेळेस हलक्या हातानं बॉलला स्टिअर केले, दरम्यान रिचनला हलक्या हातानं बॉलला खेळतात. फुलरलेनचा बॉल होता, बॉलच्या मेरिटवरती खेळतात. एक धाव. सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम सागर देशमुख, ही खासियत असते एका चांगल्या खेळाडूची. पहा षटक क्रमांक 1 ची सुरुवात पहिल्या बॉलवरती चौकार आपण पाहिला पॉईंट क्षेत्रामध्ये. दुसरा बॉल ओव्हर दी टॉप गेला होता कव्हरच्या डोक्यावरून. आणि षटक क्रमांक 2 ची सुरुवात देखील लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चौकार ठोकून केली आहे सागर देशमुख यांनी. इरफान शेख फुलरलेनचा बॉल होता, हलक्या हातानं बॉलला ड्राईव्ह करतात. एक धाव पूर्ण केली आहे सागर देशमुख. पहिली धाव खूप कमी गतीने धावलेत, एकच धाव मिळेल. पहिली धाव वेगानं धावणं गरजेचं आहे आणि ती धाव कमी गतीने धावल्यामुळे एकच धाव आली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 15 आहेत. 15. लॉस ऑफ द 1 विकेट. ओव्हर नंबर 2 इज प्रोग्रेस. फुलरलेनचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह. हा बॉल देखील चांगला आहे. मंगेश भोईर यांनी पुनरागमन केलंय. पहिल्या बॉलवरती चौकार लागल्यानंतर
बऱ्याच वेळा माणसाला असं म्हणतात ना की ठेस लागल्यानंतर शहाणपण सुचतं. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर त्याने पुनरागमन केलंय. मंगेश भोईर फुलर लेनची गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला बॉल लेंथवरती त्यावरती चौकार आला होता. त्यानंतर प्रत्येक बॉल फुलर लेनचा टाकण्याचा प्रयत्न ते करतायत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. यावेळेस मात्र हवेमध्ये खेळत मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली होते आहेत आणि झेल टिपलाय. आली आहे सफलता. विकेट आणखी एक आली आहे. धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. सागर देशमुख नाव बॅक टू द पवेलियन. पुढची मॅच विनर विनरची होणार आहे. त्यामुळे जांभिवली संघ आपण कुठेही जाऊ नका. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ जांभिवली संघासोबत खेळेल. आपण कुठेही जाऊ नका ही सूचना आहे. सागर देशमुख बाद झालेत आणि क्रमांक 3 वरती 4 वरती जिहाद मैदानावरती दाखल होत आहेत. तर बाबा ग्रुप यांच्या माध्यमातून जिहादच्या प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस त्यांनी लगावले. बाबा ग्रुपच्या माध्यमातून ही बक्षीस असतील. तीन षटकारला 5,000 रुपये. 500. अरे बापरे, मला वाटलं 5,000 लावायचे की काय. 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं बक्षीस असेल. लगातारच्या 3 षटकारांसाठी 500 रुपये. यावेळेस देखील चांगला फटका जिहाद यांच्या बॅटमधून रुपेश इथे आहेत. रुपेश भोईर चूक करणार नाही. एकच धाव मिळेल. एका धावेनं धावपलक पुढे जाईल. 16 धावा धावपलकावरती. 16 लॉस ऑफ द 2 विकेट. सागर देशमुख यांनी सुरुवात चांगली केली होती. मला वाटतं मॅक्सिमम धावा आतापर्यंत सागर देशमुख यांनी बनवल्या असतील. इरफान यांची 1 धाव आणि जिहाद यांची 1 धाव वगळता सर्व धावा सागर देशमुख यांच्या नावावरती आहेत. 14 धावांवरती सागर देशमुख बाद झाले. सैफ शून्यावरती बाद झाले होते आणि इरफान आणि जिहादने खातं खोललंय. चला स्पीडअप करणं गरजेचं आहे. डोके संघ बरोबर आपण वेळेमध्ये आहोत. विनंती आहे 10 मिनिट लागले 2 षटकांसाठी. आपण थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. 2 मिनिट फक्त आपण अतिरिक्त पकडणार आहोत जे ड्रिंक्स ब्रेकसाठी तुम्हाला दिले जातील. डोके संघ थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. आज शेड्यूल थोडंसं विलंबाने आहे. विलंबाने सुरुवात आपण केली. थोडीशी घाई आपण करा. ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचं. बॅटिंग करणारी टीम आपण देखील सहकार्य करा. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय फार एंड गोलंदाज सज्ज आहेत. जयेश आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. गणेश पाटील आमचे डीजे त्यांचं देखील आगमन झालं. आपलं देखील स्वागत आहे. क्रिकेट विथ म्युझिक तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी काही वेळामध्ये गणेश पाटील यांचं आगमन झालंय. चपलेस देखील चांगला फटका आडव्या बॅटनं मिडविकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळत एका धावेची प्राप्ती केली जाईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 17 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1 मध्ये आक्रमण झालं होतं गोलंदाज परेश यांच्यावरती. 9 धावा आल्या होत्या. त्याही षटकामध्ये सेकंड ओव्हरमध्ये केवळ 7 धावा आल्यात. जयेश पहिल्या बॉलवरती सिंगल आली. गिअर बदलावे लागतील बदलापूर गाव संघाला. धावा ज्या गतीने आवश्यक होत्या त्या गतीने आल्या नाहीत. कारण आता वातावरणामध्ये हवा खूप विरळ झाली आहे. कमी हवा आणि तुम्हाला आता असं होणार नाही. राहुलजी नेहमी सांगत असतात हवा के संगसंग खटाके संगसंग, परंतु तसं आता होणार नाही आहे. तुम्हाला फोर्स लावावे लागतील मैदानावरती. यावेळेस देखील आडव्या बॅटनं पूल केले बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. फंबल झालं. 1 धाव प्राप्त झाली आहे आणि दुसऱ्या धावेची संधी नाही आहे. पुन्हा एकदा 1च धाव मिळेल. रनिंग बिटवीन द विकेटवरती काम करण्याची गरज आहे ती बदलापूर गाव संघाला. पहिली धाव थोडंसं वेगानं धावणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकांवरती तुम्हाला दबाव टाकावा लागेल. ज्या ज्या वेळेस मोठे फटके येत नाहीत त्यावेळेस तुम्हाला रणनीती मैदानामध्ये बदलाव्या लागतात. गोलंदाज जयेश. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चांगला बॉल पाहायला मिळतोय जयेश यांचा. बीट झाले जिहाद. क्रमांक 10ची जर्सी जिहाद यांनी परिधान केली आहे. सचिन रमेश तेंडुलकर यांनी खूप काळ खरं तर क्रमांक 10ची जर्सी
बॅटचं एज लागलंय, आतलं एज. यावेळेस देखील धाव मिळणार नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. सचिन रमेश तेंडुलकर यांचा विषय निघाला. तर 100 शतकं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावरती आहेत. 34,000 आणि 357 धावा त्यांच्या नावावरती आहेत. सचिन तेंडुलकर मास्टर ब्लास्टर, खरं तर ग्रेटेस्ट ऑल टाइम ग्रेट. यावेळेस फुल टॉस बॉल आहे आणि जिहाद यांच्या बॅटमधून आक्रमण झालं. क्षेत्ररक्षक आहेत आणि फुल टॉस होता. जिहाद अजून देखील आश्चर्यकारकरित्या पाहत आहेत. झेल टिपला गेलाय आणि आली आहे सफलता. विकेट, फलंदाज बाद. फटका जिहाद यांना देखील बसलाय. ज्या पद्धतीने बॅटवरती मिडल झाला होता बॉल, जिहादला अपेक्षा होती की खूप दूर हा बॉल जाईल, परंतु तो पोहोचला नाही बाहेर आणि आली विकेट. नवीन बॅट्समन क्रमांक 5 वरती विलास मैदानावरती दाखल झालेत. आता जिहाद बाद झालेत. विलास मैदानावरती खरं तर सागर देशमुख यांनी खूप चांगलं क्रिकेट खेळलं. त्यांना माहिती आहे मैदानावरती हवा नाही. जोपर्यंत सेन्सिबल क्रिकेट खेळले तोपर्यंत धावा येत होत्या. पुढचा बॉल जयचंदचा अगदी बॅकफुटला गेलेत. पॉईंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. आज मी जय हनुमान ढोके संघाचं देखील कौतुक करेल. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण त्यांचं राहिलंय, अगदी मग ग्राउंड फिल्डिंग असेल, कॅचिंग असेल, खूप शार्प राहिली आहे. आणि जय हनुमान ढोके संघ खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत त्याने खेळले. 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि एकूण धावफलकावरती धावा आहेत 18. 18 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 18 धावा धावफलकावरती. फलंदाज बाद झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती आहेत. 15 मिनिटं बरोबर लागलेत. विनंती आहे, चला पंच ड्रिंक्स ब्रेक. अंपायर्स पाहिजे, ओके चला ड्रिंक्स ब्रेक. मैदानामध्ये ड्रिंक्स जाऊ द्या. विनंती आहे, लगेच जा. बॅटिंग टीमचा एक प्रतिनिधी आणि फिल्डिंग टीमचा एक प्रतिनिधी, आपण जायचे मैदानावरती. विनंती आहे, थोडंसं घाईने जा. चला विनंती आहे, बॅटिंग टीमचा प्रतिनिधी आपण जा मैदानावरती. अदरवाइज मॅच आपण सुरू करूयात. चला मॅच सुरू करा पंच. चला मॅच सुरू करा. थोडं फास्ट जातात दादा. खेळत एका धावेची प्राप्ती होईल आणि एका धावेचं रूपांतर आता 2 धावांमध्ये झाले. पहिली दुहेरी धाव आहे, पहिली चूक आहे असं म्हणावं लागेल ढोके संघाच्या माध्यमातून. आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती. या इनिंगचं एक वैशिष्ट्य राहिलं, प्रत्येक षटकाच्या 5व्या बॉलवरती विकेट आली. स्ट्रिस्टन स्टब्स आमच्यासोबत स्कोरिंग करत आहेत. ज्यावेळेस फायनल क्षेत्रामध्ये बॉलला खेळायचं होतं, कदाचित पॅडसोबत संपर्क आहे, पायासोबत आहे. एक धाव लेग बाईजच्या माध्यमातून येईल. युवराजजी बुटेरे सर कळवत आहेत इट्स लेग बाईज आणि एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत.
यावेळेस प्ले अँड मिस रोहन भालेराव सर आमच्यासोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. अतिशय चांगली माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. डॉट बॉल आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत मंगेश भोईर. पाठीमागचे षटक केवळ 2 धाव्यांचं होतं जयेश यांचं, त्याच्यामध्ये एक सफलता आली. यावेळेस देखील बॅटचं पेस लवकर क्लोज केलं. लिडिंग एज लागला तो पॉइंट रिचनला बॉल गेला, तोपर्यंत 1 धाव मिळेल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आहे. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती. गिअर बदलणं गरजेचं आहे. जांताराजा बदलापूर गाव संघाला प्रयत्न करावे लागतील. गिअर बदलावे लागतील. टॉप गिअरमध्ये आता फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. स्विच सीट इम्प्रोवाइज तर केलाय, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मे बी बॉलच्या खाली पोहोचलेत आणि झेल टिपतील. चांगला झेल इथे आपण पाहिला आणि आणखी एक सफलता आली आहे. फलंदाज बाद मानव होते तिथे. चांगला झेल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि आणखी एक धक्का लागलाय जांताराजा बदलापूर गाव संघाला. फलंदाज बाद. क्रमांक 6 वरती एजाज मैदानावरती दाखल झालेत आणि अपेक्षा असतील एजाज यांच्याकडून देखील. एजाज आणि विलास ही जोडी मैदानावरती मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. फलंदाज बाद झालेत. इरफान 4 खेळाडू बाद झालेत, परंतु धावांचा ओघ आणि वेग मंदावलेला पाहायला मिळाला या इनिंगमध्ये. यावेळेस बॅट सोबत संपर्क आहे का? यस आहे. 1 धाव इथे प्राप्त होईल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल आणि 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 23 धावा धावफलकावरती आहेत जांताराजा बदलापूर गाव संघाला. इथून मात्र गिअर बदलावे लागतील. टॉप गिअरमध्ये फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाही या. आणि हे आता कुण्या ज्योतिषाला विचारायला जायची आवश्यकता तुम्हाला नाही या. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील. सातत्याने मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आणि ती गरज आता पूर्ण करावी लागेल. मैदानावरती असणाऱ्या 2 फलंदाजांना चला स्पीडअप अपेक्षित आहे. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. पहा, जे 2 अतिरिक्त मिनिट तुम्हाला दिले होते ते मिनिट देखील पूर्ण झालेले आहेत. जानवान डोके संघ लगेच आपण क्षेत्ररक्षण लावायचं ही विनंती आहे. चला स्कोर ओके. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 लॉस ऑफ दी 4 विकेट. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावा. अतिरिक्त जो वेळ दिला होता तो देखील पूर्ण झालेला आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्या विनंती. प्रदीप भोईर गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. अंतिम षटकासाठी खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मग परेश असतील, परेशने 9 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हरमध्ये मंगेशने 7 धावा, त्यांना 1 सफलता, परेशाने 1 सफलता. जयेश यांनी केवळ 2 धाब्यांचं षटक टाकलं, त्यामध्ये 1 विकेट. आणि मंगेश यांनी 5 धाब्यांचं षटक टाकलं, त्याच्यामध्ये 1 विकेट. इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि प्रत्येक षटकाच्या 5व्या बॉलवरती विकेट आली आहे. आत्तापर्यंत एकही वाईड किंवा नोची अतिरिक्त धाव नाही आहे. 1 धाव अतिरिक्त आहे, ती 1 बाईची आहे. लॉंगॉन क्षेत्रामध्ये बॉल गेला. 1च धाव पुन्हा एकदा मिळेल. पहिल्यांदा खराब थ्रो आला थोडंसं. आपण पाहिलं डोके संघानं आत्तापर्यंत क्षेत्ररक्षणामध्ये जे काम केलंय ना आज, ते मात्र वाखण्याजोगतं आहे. कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीने आज डोके संघ फिल्डिंग त्यांची राहिली आहे, मग कॅचेस असतील, त्यासाठी रुपेश भोईर आणि सर्व संघाचं कौतुक केलं पाहिजे. गोलंदाजांचं देखील आज कौतुक झालं पाहिजे, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. यावेळेस वेस्ट हाईटच्या वरती हातामधून कदाचित बॉल सटकलाय प्रदीप भोईर यांच्या. 9 बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिट असेल. ही संधी आहे मॅचमध्ये येण्याची जांताराजा बदलापूर गाव संघाला, कारण फ्री हिट आहे पुढचा बॉल. फ्री हिटचा बॉल उडवला हवेत. फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव तिथे प्राप्त झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. धावबाद होऊ शकतात आणि धावबाद झालेत देखील. रुपेश भोईर, विकेट आली आहे. फलंदाज बाद.
ऐसे या वैसे कट जाएगी। आपका क्या होगा जनाबे अली, आपका क्या होगा। अपने आगे ना पीछे, ना कोई ऊपर नीचे, रोने कुणाल पेनकर अब तू ही कुछ कर, हे म्हणावं लागेल. जांथराच्या बदलापूर गाव संघाला कुणाल पेनकर मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 7 वरती. पहिलाच बॉल सफल झाले परंतु फटका खेळण्यामध्ये सफल होणार नाहीये. डॉट बॉल. आणखी एक निर्धाव चेंडूवाला अंतिम षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. धावफलकावरती धावा आहेत केवळ 26 धावा. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता फाईन लेग क्षेत्रामध्ये. खूप फाईन खेळले, ती खासियत आहे कुणाल पेनकर यांची. त्यांच्या बॅट मधून सागर देशमुख नंतर हा चौकार आलाय. 4 धावा. राजा बदलापूर संघ देखील कमी नाही आहे. त्यांना माहिती आहे या धावा देखील इथे लढाई केली जाऊ शकते, हे त्यांना देखील माहीत आहे. आणि ज्या वेळेस खेळाचं या ठिकाणी उत्तरार्ध सुरू होईल, मायक्रोफोनवरती जोडले जातील बदलापूर समालोचन समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर. तत्पूर्वी आपण टॉस करतोय. विनरची मॅच आपण सुरुवातीला घेणार आहोत. टॉस होणार नाहीये लगेच, जोपर्यंत संघ जिंकत नाही तोपर्यंत. आणि राहुलजी चव्हाण सर आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद.
थँक्यू सो मच. टॉस इथे जिंकला होता मी म्हणेन जर्मन क्रिकेट संघ डोके संघानं आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचं इन्व्हाइट केलं होतं बॅटिंग करण्यासाठी टीम जामताराचा बदलापूर या संघाला. आणि आता बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर धाबा इथे बनल्या गेल्या तब्बल म्हणता आला नाही तर फक्त आणि फक्त 32 धाबा इथे मात्र बनल्या गेल्या. आणि आता 33 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये. त्यामुळे आता म्हणून ते आहे टीम जर्मन डोके. लवकरात लवकर आपण मदर चॅपमध्ये दाखल व्हा, खेळाडूंना विनंती आहे. जर्मन क्रिकेट संघ डोके टीमचे खेळाडू आपणास विनंती आहे आपण सलामी जोडी लवकरात लवकर पाठवा. चला तो पण 3 ओव्हरच्या नंतर पाणी घेऊन जातील याची आपण नोंद घ्यायची. डोके टीम कॅप्टन आपली सलामी जोडी आपण पाठवा. सलामी जोडी मदराच्या दाखल होती. रुपेश भोईर आणि मॅगी भोईर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी बाईक आहे आणि त्या बाईकसाठी आपण सेमीफायनलपर्यंत रन काउंट करतो आहे. सेमीफायनल 1 आणि सेमीफायनल 2 पर्यंत आपण इथे मात्र काउंट करतो. याची आपण नोंद घ्यायची. विकेटसाठी आपण 3 धाबा 3 गुण मोजतो याची आपण नोंद घ्यायची. नेक्स्ट मॅच विनर होणार आहे याची आपण नोंद घ्यायची. त्यामुळे टीम जांभिवली चे कॅप्टन आपण आपले खेळाडूंना घेऊन कुठे जाऊ नका, आपण याच मैदानावरती थांबायचं. 33 धावांचं लक्ष तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. आणि सलामी जोडी आता मैदानावरती दाखल झाली आहे. रुपेश आणि मॅगी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला भरपूर फॉर्ममध्ये असलेला खेळाडू रुपेश आता दाखल होतो आहे आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहता मॅगी हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफिशियल कमिटी देखील आता सज्ज होते. DK आणि त्याच्या साथीनं योगी हे 2 नामांकित पंच आता मैदानावरती जोडले गेलेत. सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेच्या माध्यमातून गेम ऑन, लेट्स प्ले. चांगला क्रिकेट आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक सामना जिंकलाय टीम जांभिवली संघानं. शेवटच्या बॉलपर्यंत ती लढत रंगली. 1 मध्ये 2 धाबाची गरज असताना गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल बॅकफुटला गेले, पंच केलाय. पॉईंटचा खेळाडू आपण पाहतोय. खरं तर भरपूर वेगानं धावला होता आणि बॉलला तो फेक करतात दरम्यान एक चिकी सिंगल येते, एक पटी जाईल आणि स्वतःचं पण संघाचं अकाउंट ओपन केलं मॅगीनं. जर्मन क्रिकेट संघ डोके त्यांच्या विरोधात आपण पाहतोय जामताराचा बदलापूर. या 2 टीमच्या दरम्यान मॅच सुरू आहे. खरं तर आज डोके टीमचे देखील स्पर्धेचे आमदार चषकाचे ड्रॉ आपण संपन्न केले. इथे देखील पुन्हा एकदा बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न होता रुपेश भोईरचा. नाही जमला, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. चर्चा करत होतो आपण आमदार चषकाबद्दल. खरं तर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष युवा नेतृत्व हेमंत अशोक भोईर यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. त्यांच्या साथीनं अमोलजी भोईर असतील आणि त्यानंतर आमचे रुपेशजी भोईर, देवा भोईर यांच्या माध्यमातून देखील एक मोठी स्पर्धा आपल्याला जोर पार मिळणार आहे. प्रमोदजी भोईर असतील ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आमदार चषकाचं नियोजन दिनांक 27 मार्च ते 30 मार्च या 4 दिवस रात्री फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा डोकेच्या किनाऱ्यावरती रंगणार आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. 1 धाब इथे देखील मिळेल. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे 30 चेंडूमध्ये आता 33 धाबा चेस करायचे. त्यामुळे सिंगल डबलने देखील या धाबा चेस होऊ शकतात हे माहिती आहे दोन्ही बॅटरला. आणि आता सिंगल डबलचा प्रयत्न करतात. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 2 याकड्यावरती तुम्हाला जोर पार मिळेल. गुरदास सज्ज होत आहे. पुन्हा एकदा राईट बोर्ड द विकेट जिहाद. यावेळेस देखील ऑन साईडला बोलवला आहे. स्कोअर लेगला बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षण वेगाने पोहोचेल. बॉलवर फेक करतोय. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न चालू आहे. 2 धाबा इथे भेटतील. आय थिंक डायरेक्ट हिट झाला होता परंतु इथे 2 धाबा मिळतात. 2 धाबाच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना 4 आकड्यावरती धावफलक तुम्हाला पार मिळेल. धावफलक आता स्थिरावलाय. 4 आकड्यावरती तुम्हाला धावफलक जरूर पार मिळतो. काही वर्ष आपण जर पाहिलं तर बागफटवरती होता टीम जर्मन डोके, परंतु आता हळूहळू लय त्यांना देखील मारली आहे. कारण 2 ते 3 वर्ष मागचा इतिहास जर आपण पाहिला तर बनणार फॉर्ममध्ये असणारा जर्मन डोके संघ आपण नेहमीच पाहिला आहे. रवी भोईर एक चांगले खेळाडू टीम डोकेचे. थोडेसे बॅकफटवरती आहेत परंतु लवकरच रिदम त्यांना देखील मिळेल.
बिगिट करण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑन. लॉंग ऑफच्या मध्ये खेळले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल चाललाय डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक होते त्यांना हुलकावणी देऊन बॉल सीमा पार. हाताला चेंडू ब्रश झालाय. एक चांगला फटका. या फटक्याचा झटका लागतोय टीम बदलापूर संघाला. षटकार. धावफलक पुढे सरकतोय. हाफ ट्रॅकर बॉल कसं सोडेल मॅगी. एक्स्ट्रा खबरला गॅप मोठा नाही. धामाचा तोटा. मागील बरोबरती ताकद. या बरोबरती नजाकत. 10 मिनिटे 4. येतोय चौकार. जर मारले रुपेश भोईरने तर पलक इलेव्हनचे पुरस्कर्ते बाळूदादा बोराडे यांच्याकडून तब्बल 2,000 रुपयाचा काश प्राइज लावण्यात आलाय. इथे फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. क्रिकेटचा क्लास. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुपेश भोईरचा पहिला वार. चौकार. यंदाच्या सीझन मध्ये सर्वात फॉर्म मध्ये असलेला खेळाडू रुपेश भोईर मैदानावरती दाखल झालाय. एक बाईक त्याने जिंकली आहे. इथे देखील पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॉटम पार्टच्या बदल बॉल चालला श्रेष्ठच्या हातामध्ये. डॉटबॉलची समाप्ती होत असताना कासगावचं मैदान गाजवलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक बाईक त्याने जिंकली आहे. तोच खेळाडू तुम्ही पाहता मैदानावरती रुपेश भोईर आता दाखल झाला. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. सर्वाधिक फॉर्ममध्ये असलेला खेळाडू तुम्ही पाहता मैदानावरती सलामीला दाखल होतोय. जिथे संघाची परिस्थिती नाजूक अशा परिस्थितीमध्ये रुपेश नेहमीच दाखल झाला आणि या मॅचमध्ये देखील आता संकटमोचक कामगिरी तो करतोय. त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. बॅकपुढे गेले. पंच करायचा प्रयत्न. पॉईंटचा खेळाडू पाठमोरा. यावेळेस देखील आपण पाहतोय चेंडूच्या बाकी धावतोय. बॉल लावण्याचा प्रयत्न झाला. 2 धाबा इथे मिळतील या शंकात नाहीये. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहताय. रोहन आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 20 धाबा धावफलकावरती जोडले गेले त्यामुळे अजूनही 13 धाबांची गरज आहे. 33 धाबांचं लक्ष होतं या मॅचमध्ये. त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत संघ चांगली कामगिरी करतोय. कारण षटक क्रमांक 1चा खेळ संपन्न झाला आहे. पहिल्या षटकमध्ये 20 धाबा. पहिल्या षटकमध्ये 14 धाबा आल्या आणि आतापर्यंत आपण पाहतोय 3 बॉलमध्ये 6 धाबा वसूल करतोय रुपेश. मागचा पाय वाकवला. षटकार दाखवायचा होता. सुपला मारण्याचा प्रयत्न होता परंतु हुकला आणि त्यामुळे येतोय पंच बॅटकट. येस बॅटकट. सिंगाच्या साथीनं धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळेल. फलकावरती धाबा 21. 21 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळेल. 21 आता जोडले गेल्यात. 12 धाबांची या मॅचमध्ये गरज. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना गोलंदाज तुम्हाला पार मिळेल. गोलंदाजी मार्कवरती विलास निरगुडा. खोदून काढला. फटका चांगला आहे. रॉकेट स्ट्रोक तुम्हाला पार मिळेल. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून जणू काही मात्र बंदुकीतून गोळी निघावी असा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती फरार. चौकार. डोके अंबेशू या पंचकृषीतून सर्वाधिक पहिला मान जर कोणी पटकावला असेल ना ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग ही स्पर्धा खेळण्याची तर तो खेळाडू मैदानावरती खेळतोय मंगेश भोईर. अर्थातच मॅगी मार रहा है. त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक देखना स्ट्रोक. येतोय चौकार.
त्यामुळे अजूनही 4 धावाची गरज आहे. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळेल 29 धावा जोडल्या गेल्या. षटक क्रमांक 2चा खेळ आता संपन्न झाला आहे. षटक क्रमांक 3चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हरच्या अंती 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ऑन साईडला खेटलाय. हा फटका इथे चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर विजयी स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. अवघ्या आपण पाहतोय जवळजवळ 11 चेंडू राखत असताना हा सामना जिंकलाय टीम जयरमान ढोके संघानं. आणि म्हणून तर आम्ही म्हणतो जयरमान ढोके यांचं काम नेहमीच असतं ओके. आणि ते सामना जिंकला, अभिनंदन. तर हार्डलक टीम जामताराचा बदलापूर. गोलंदाजी करत असताना बॅटरला उभं ठेवलं आणि 2 विकेट संपादित केल्या. आणि त्यानंतर आपण पाहिलं खरं तर बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून तब्बल 21 धावा आल्या. तोच खेळाडू मॅगी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जाणताराचा बदलापूर टीम कॅप्टन आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. सर मी विनंती करेल मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मोहनजी सोनावणे यांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच.